नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो. मी अनिल बोरकर ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहोत ते मुद्दे तुम्हाला आधी समजवतो आणि त्याच्यानंतर एकेका मुद्द्यावर आपण क्लिअरली डिस्कस करणार आहोत. तर सर्वात पहिला मुद्दा आपण घेणार आहोत अफवा आणि सत्यता काय. तर ज्या शिक्षक भरतीमध्ये अफवा चालू आहेत आणि त्याची सत्यता काय आहे तर त्याविषयी पण आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्याच्यानंतर जाहिराती किती जागांसाठी अपलोड झालेले आहेत तर त्याविषयी पण आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपण घेतलेला आहोत की सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जे मराठी माध्यमाचे अभियोग्यता धारक आहेत तर त्यांच्यावर अन्याय झाला आहे की नाही त्याची सत्यता काय आहे त्याविषयी पण आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत की 50 ते 60च्या मुद्द्याचे काय झाले, नेमका त्याची सत्य परिस्थिती काय आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत की पवित्र पोर्टलची सद्यस्थिती काय आहे, जी परीक्षा परिषद आहे त्याच्यामध्ये काय चालू आहे आणि मंत्रालयामध्ये याच्याविषयी काय चालू आहे ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सहावा आणि महत्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, बुलेटिन कधी येणार आहे आणि प्रिफरन्सेससाठी टॅब अभियोग्यता धारकांसाठी कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करण्यास विसरू नका. तर चला माझ्या मित्रांनो की आपण आता हे व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात पहिले अफवा आणि सत्यता काय. तर याच्यामध्ये दोन अफवा सध्या पसरवल्या जात आहेत. तर पहिली अफवा कोणती पसरवली जात आहे की जे आमचे क्रीडा शिक्षक बांधव आहेत किंवा क्रीडा शिक्षक अभियोग्यता धारक आहेत तर ते जे आंदोलन करत आहेत तर त्या आंदोलनामुळे पवित्र पोर्टलवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल असा इतरत्र अफवा पसरवल्या जात आहेत. तर माझ्या मित्रांनो, याचं काहीच असं निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या भरतीवर पडणार नाही, कारण ते स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत आणि याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर काही पडणार नाही. आपली भरती ज्या पद्धतीने चालू आहे त्या चांगल्याच पद्धतीने चालणार आहे. तर याची काही तुम्हाला काळजी घेण्याचं कारण नाही. त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा असा आहे की जिकडे तिकडे व्हॉट्सअप ग्रुपवर चालू आहे की कॅटेगरीच्या जागा कमी असल्या कारणाने अभियोग्यता धारकांना चान्स मिळणार नाही. मित्रांनो, कॅटेगरीच्या जागा येण्यासाठी किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये जागा येण्यासाठी महत्वाचा फॅक्टर असतो बिंदू. तर त्या जिल्ह्यामध्ये जर बिंदू नसेल त्या कॅटेगरीचा तर त्या जिल्ह्यामध्ये एकदम कमी जागा किंवा जागा नसतात. पण ज्यांना चांगले गुण असतात त्यांना ओपन मध्ये जाण्यासाठी चान्स मिळतो. तर त्याच्यामुळे यासाठी टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे, कारण काही जिल्ह्यांमध्ये जागा आहे तर काही जिल्ह्यामध्ये नाही आहे. मग जिथे जागा आहे तिथे भरपूर प्रमाणामध्ये जागा आहेत. मग ते कोणतीही कॅटेगरी असो, ती ओबीसी असो, शेड्यूल कास्ट असो किंवा ट्रायबल असो, ईडब्ल्यू असो, कोणतीही असो, त्यांना भरपूर प्रमाणामध्ये जागा दिलेल्या आहेत. फक्त फरक असाच असेल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा राहणार नाही, काही जिल्ह्यात असणार तर काही जिल्ह्यामध्ये नसणार. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आपण यामध्ये बघणार आहोत की सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या अभियोग्यता धारकांवर खरंच अन्याय झाला आहे का. तर मित्रांनो, अन्याय झालेला नाहीये, कारण ऑलरेडी काय झालेलं आहे की जे इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत किंवा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या खूप कमी आहेत आणि खूप कमी असल्या कारणाने तिथे शिक्षकांची संख्या पण कमी आहे. आणि जर तुम्ही इंग्रजी माध्यमाचे अभियोग्यता धारक बघाल तर त्यांची संख्या पण कमी आहे. आणि आता जो जी आर आला त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलंय की जर इंग्रजी माध्यमाचे आम्हाला अभियोग्यता धारक मिळाले नाही तर आपण काय करणार, ते जे मराठी माध्यमाचे आहेत त्यांना यामध्ये आपण समावेश करून घेतला जाणार आहोत. मग त्याच्यासाठी काय केलं जाणार आहे, एक वेगळी जाहिरात काढून त्यांना त्यांची भरती केल्या जाणार आहे. तर त्याच्यामुळे मराठी माध्यमांना पण यासाठी घाबरण्याची काही गरज नाही. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपण डिस्कस करत होतो की 50 ते 60च्या मुद्द्याचे काय. तर 50 ते 60चा मुद्दा हा सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी याच्यावर डिसिजन दिलेला आहे. पण आपलं महाराष्ट्र शासन किंवा शिक्षण विभाग असो किंवा परीक्षा परिषद असो यांनी आतापर्यंत यांची अंमलबजावणी केलेली नाहीये. तर अंमलबजावणी केलेली नाही असं कशावरून म्हणू शकतो, कारण याविषयी अजूनपर्यंत कोणतंही परिपत्र काढण्यात आलेलं नाहीये किंवा ऑफिशियल जी आर काढण्यात आलेलं नाहीये. तर यासाठी आपण शहानिशा करण्यासाठी आणि याचं नेमकं काय चालू आहे यासाठी संदीप कांबळे सर आणि मी स्वतः अनिल बोरकर आम्ही मुंबई आणि पुण्याला जाऊन याच्यावर जे काही माहिती आहे ते माहिती घेऊ आणि त्यांना हे लवकरात लवकर लागू करा किंवा असं परिपत्रक काढा किंवा जी आर काढा हे त्यांना आम्ही तिथे सांगणार आहोत. तर त्याच्यामुळे बाकी कुणालाही यासाठी घाबरण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आपण याच्यामध्ये घेणार आहोत की पवित्र पोर्टलची सद्यस्थिती काय. तर पवित्र पोर्टलची सद्यस्थिती काय मित्रांनो, बघा, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी किंवा मागची जे भरती झाली त्याच्या तुलनेमध्ये या भरतीमध्ये
खूप जास्त जागा आलेल्या आहेत. आता किती जागा आलेल्या असतील तर जागा किती आलेल्या आहेत तर टोटल 25,000 प्लस जागा आलेल्या आहेत. किती जागा आलेल्या आहेत? टोटल 25,000 प्लस जागा आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे काय होत आहे तर त्यांना वेळ लागत आहे. कशासाठी वेळ लागत आहे? ज्या अपलोड झालेल्या ज्या जाहिराती आहेत त्या अपलोड झालेल्या जाहिराती त्यांना व्हेरीफाय करावं लागत आहे. कसं व्हेरीफाय करावं लागत आहे तर त्यांना त्या जाहिरातीमध्ये काही त्रुटी तर नाही आहे. मग त्या त्रुटी जर आढळल्या तर त्यांना ते दुरुस्त करावं लागत आहे. आता तुम्हीच विचार करा मित्रांनो, 25,000 जर जागांसाठी त्यांना जर व्हेरिफिकेशन करावं लागत असेल तर त्यासाठी वेळ तर लागणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवून काम करावं लागणार आहे. आणि काल आणि आज काय झालं की जो आपला पवित्र पोर्टल आहे तर त्याची टेस्टिंग चालू आहे. तर विद्यार्थी माझ्या अभियोगताधारक मित्रांनो, एक लक्षात घ्या, 1,75,000 अभियोगताधारकांना त्यांना प्रिफरन्सेस देणं आहे. तर त्याच्यामध्ये काहीही तांत्रिक अडचण यायला नको. कारण तांत्रिक अडचण आल्यामुळे परत ही भरती लांबणीवर जाईल, परत मुदतवाढ नको भेटायला. यासाठी आत्ताच ते काय करत आहेत तर तांत्रिक अडचण यायला नको म्हणून ते आत्ताच त्याचं व्हेरिफिकेशन करत आहेत की सर्वांना बरोबर प्राधान्यक्रम आले पाहिजे, सर्व गोष्टी बरोबर झाल्या पाहिजे. त्यामुळे या गोष्टीला वेळ लागत आहे. काल आणि आज हाच त्यांचा काम झाला. वेळ पडल्यास आज रात्रीपर्यंत त्यांचं बुलेटिन येईल किंवा 2 ते 3 दिवसामध्ये बुलेटिन येईल असं आम्हाला उच्चाधिकारी आहेत त्या उच्चाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. समजा काही तांत्रिक अडचण आल्या 2 ते 3 दिवसात नाही आला तर परत 2 दिवस किंवा 3 दिवस समोर जाईल, पण बुलेटिन येईल म्हणजे येईल आणि लवकरात लवकर येईल मित्रांनो. ठीक आहे, तर ही होती आजची अपडेट. जर माझ्याकडून अजून काही जर मुद्दे सुटलेले असतील तर तुम्ही कॉमेंट्स करा. कॉमेंट्समध्ये मला मुद्दे सांगा मित्रांनो. मी नक्कीच त्या मुद्द्यांवर ऑफिशियल माहिती घेऊन किंवा जी खरी माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण मी जी माहिती देतो ती ऑथेंटिकच माहिती देतो. तुम्हाला हे माहिती आहे कारण मी जे सांगतो ते बरोबरच असते. हे सर्व अभियोगताधारक म्हणत असतात आणि कॉमेंटमध्ये म्हणत असतात. तर ठीक आहे मित्रांनो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.